एका देशाचा अंत तेव्हा सुरू होत नाही जेव्हा ते निवडणुका बंद होतात. तो सुरू होतो जेव्हा आई वडिलांना आपल्या मुलाने सत्य बोलू नये असे वाटू लागते. आज परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की एखाद्या मुलाने चुकीच्या मार्गावरती गेला, तो गुन्हेगारीत अडकला, तर आई वडिलांना कुठेतरी वाटतं व्यवस्था मॅनेज होईल, पैसे ओळखी दबाव वापरून मुलगा एक दिवस बाहेर येईल. पण हाच मुलगा जर संविधान हातात घेऊन सत्तेला प्रश्न विचारायला उभा राहिला, अन्यायाविरुद्ध बोलू लागला, तर आई वडिलांच्या मनात भीती निर्माण होते. कारण त्यांना माहिती आहे सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या आवाजाला व्यवस्था माफ करत नाही. एका वडिलांना वाटतंय आपल्या मुलाने राजकारण सोडावं, नोकरी करावी, शांत जगावं. आणि हाच आपल्या लोकशाही समोरचा सर्वात भयानक प्रश्न आहे. एका लोकशाही देशात तरुणांनी संविधानाच्या मार्गाने आंदोलन करावं, अन्यायाविरुद्ध उभं राहावं, सत्तेला प्रश्न विचारावेत, हे धक्कादायक वाटायला लागलं. तर समजून घ्या, भीती फक्त एका कुटुंबात नाही, ती संपूर्ण समाजाच्या मनात घर करू लागली. कारण आपण सगळे आतून जाणतोय काहीतरी चुकतंय, आपल्याला अन्याय दिसतोय, सत्तेचा वाढता अहंकार दिसतोय, प्रश्न विचारांवर होणारा दबाव दिसतोय, पण आपण बोलत नाही. कारण आपण स्वतःलाच समजवतो राजकारण आणि आपला काय संबंध आहे. आणि इथेच खऱ्या अर्थाने हुकुमशाही जन्माला येते. जेव्हा समाजातील चांगले, अभ्यासू आणि संवेदनशील राजकारणापासून दूर जातात, तेव्हा राजकारण रिकामं राहतं आणि ते पैसा, भीती आणि हिंसा आणि स्वार्थाने भरलं जातं. आता आपण राजकारणाला शिवी समजतो, पण सत्य काय आहे माहिती आहे? आपल्या घरातल्या गॅसच्या किमतीपासून शिक्षणाच्या फीपर्यंत, नोकरीपासून ते न्यायव्यवस्थेपर्यंत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून आपल्या आयुष्याच्या संधीपर्यंत सगळं राजकारणातून ठरतं. म्हणजे राजकारणाशी आपला संबंध नाही हे वाक्यच भ्रम आहे. समस्या राजकारण नाही, समस्या वाईट राजकारणी आहेत. लोकशाहीचं माध्यम वाईट नाही, मात्र ते चालवणारा हात गलिच्छ आहे. म्हणून संपूर्ण व्यवस्था घाण वाटू लागली आहे. आणि हुकुमशाही एका दिवसात येत नाही, ती हळूहळू जन्म घेते. जेव्हा जनता शांत बसते, जेव्हा प्रश्न विचारणारे घाबरतात, आणि जेव्हा आई वडिलांना आपल्या मुलाने सत्य बोलू नये असे वाटू लागले. आज अभिजितच्या आई वडिलांची भीती ही फक्त एका घराची कथा नाही, ती भारतीय लोकशाहीच्या मनातली झालेली भीती, ती सावली आहे. धन्यवाद.